खामगावसह शेगाव, संग्रामपूर, बुलढाणा भागात 25 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी संकटात सापडला आहे। खामगाव शहरातील काही भागात गारपीट सुद्धा झाली। हा पाऊस जवळपास 1.5 तास सुरू होता। खामगाव परिसरात अवकाळी पावसामुळे पुन्हा तडाखा बसला। वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यानं रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली। परिणामी खामगाव शहरातील घरांचे व दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे मिल्लतनगर, ताजनगर इत्यादी परिसरात प्रचंड नुकसान झालं आहे। शहरातील विविध भागात रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला। तसेच घाटपुरी नाका येथील नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्यासाठी 2 आठवडे वेळ लागल्यामुळे नगरपालिकेचा पाणी पुरवठा बंद आहे। संपूर्ण देशात 21 दिवस लॉकडाऊन व संचारबंदी असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। अशातच त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला। खामगाव येथून विदर्भ न्यूजचे वरिष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक।